बहुजन आवाज। संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने कहरच केलेला आहे। महाराष्ट्रासह यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा अतिवृष्टी झालेली आहे। ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने अतिशय कहर पूर्णतः शेतीचे नुकसान झालेले आहे। आज आपण उपस्थित आहोत दारव्हा तालुक्यातील गणेशपूर पारधीतांडा या शेत शिवारामध्ये आणि माझ्यासोबत खुद्द शेतीचे मालक काकू येथे उपस्थित आहे। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। आपण पाहतो आहे की या शेत शिवारामध्ये या शेतीमध्ये सोयाबीन पेरलेलं आहे आणि या संपूर्ण सोयाबीन मध्ये पाणी साचलेलं आहे आणि या पाण्यामुळे सर्वत्र सोयाबीन हे पिवळं झालेले आहे। या सोयाबीनला शेंगा सुद्धा लागणे कठीण झालेले आहे। आपणास हे सोयाबीनचं पीक दिसत आहे, पूर्णतः पिवळसर झालेलं आहे। तर काकू आपलं नाव सांगा। जमना मुनलाल चव्हाण। किती एकर शेती आहे? 4 एकर। तर 4 एकर शेतीमध्ये पूर्णतः सोयाबीनच लावलेलं आहे का? हो। तर या सोयाबीन पिकावर पूर्णतः हे पिवळं झालेलं आहे सोयाबीन। आता हे शेंगा धरण्याचा टाइम आहे। तर काय सांगाल किती पाणी होतं? पाणी आता आहे 50 टोका इथे तिकून असा लोटा तिथं। हो का? एवढा पाणी आहे। हो का? पाय नाही टाकू देत। तर मग आता हे पाणी साचल्यामुळे पूर्ण सोयाबीन खराब झाल्याच्या स्थितीमध्ये दिसत आहे। हो तसंच आहे ना। किती एकर शेती आहे तुमच्याकडे एकूण? 4 एकर। आणि याच्यापेक्षा इतर व्यतिरिक्त काही शेती वगैरे आहे का? नाही। तर आपण पाहतो आहे या संपूर्ण 4 एकर शेतीमध्ये हे सोयाबीन आहे आणि या सोयाबीनवर पूर्णतः पाण्याने कहर केलेला आहे। लोटाचाच आहे इथून। तर काय म्हणता? पाण्याचा लोटाचाच आहे, इथून तिथून चिबडीचाच निकाल गेला। तर पूर्णतः पाणी या शेतामध्ये शिरलं असं यांनी सांगितलेलं आहे आणि हे पावसाचं पाणी या पूर्ण शेतामध्ये गेल्यामुळे पूर्णतः ही सोयाबीन पिवळसर आलेलं आहे आणि या शेतामधून काहीही उत्पादन येण्यासारखी परिस्थिती नाही। त्यामुळे वेळीच शासन प्रशासनाने या शेतकऱ्यांना मदत करायला हवी हीच मागणी यातून यांनी केलेली आहे। सदानंद खिल्लारे, द बहुजन आवाज, दारव्हा।